नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. नाशिक मधल्या लव जिहाद केस मधले तपशील सगळ्यांनी वाचलेले आहेत. त्याच्यामध्ये एक अत्यंत नामवंत IT कंपनीचं नाव आलेलं असल्यामुळे सर्वांचे कान टवकारलेले आहेत. हे असलं तरी देखील बातम्या तर सगळ्या समोर येत आहेत. त्याच्यामधला एक तपशील जो आहे तो अत्यंत महत्वाचा तपशील आहे आणि त्याची कुठे मी जास्त चर्चा वाचली नाही. त्यासाठी हा व्हिडिओ करते आहे. TCS कंपनीचं हे BPO म्हणजे बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंगचं एक सेंटर होतं. तिथे प्रथम एक मुस्लिम महिला ही ह्युमन रिसोर्स म्हणजे HR मॅनेजर म्हणून लागली. त्यानंतर तिने आपल्याच प्रमाणे अन्य आपल्या जमातीच्या लोकांना तिथे भरती केलं. साधारणपणे 300 लोकांचा हा जो एम्प्लॉईजचा हा समूह होता, त्याच्यातले 40 जण हे त्यांच्या समुदायाचे झाल्यानंतर तिथल्या हिंदू महिला कर्मचाऱ्यांवरती कसे अत्याचार केले गेले, ह्याच्या कहाण्या आता सर्वविदित झालेल्या आहेत. मग सर्वविदित जे झालेलं आहे आणि तरी देखील तो अँगल आपल्यापासून थोडासा दूर राहिलेला आहे. हा अँगल आहे NIAचा. ही केस आता नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीकडे देण्यात गेलेली आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी म्हणून माझे कान टवकारले. ह्या एजन्सीला कुठली केस दिली जाते? राज्य सरकार जेव्हा एक SIT नेमलेली आहे आणि त्यानंतर ही केस NIA कडे सुद्धा देते, तेव्हा प्रत्येकाचे कान टवकारले गेले पाहिजे होते. कारण कारण काय आहे ऐका. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी इन इंडिया इज इन्व्हॉल्व्ड इन अ क्रिमिनल केस. एखादी क्राईम तर इथे घडलेला आहे, नो वंडर अबाउट इट. दॅट थ्रेटन्स व्हेन दॅट ऑफेन्स थ्रेटन्स द सॉव्हेरनिटी, सिक्युरिटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया. हे महत्वाचं आहे. ज्या वेळेला असा गुन्हा हा राष्ट्राच्या सुरक्षेवरती घाला घालणारा आहे, सार्वभौमत्वावर घाला घालणारा आहे, इंटिग्रिटीवर घाला घालू शकतो, अशी परिस्थिती असते, तेव्हा NIA ला गुंतवण्यात येतं. त्याच्यामध्ये संपूर्ण तपास जो आहे तो NIAच्या हाती दिला जातो. पुढे ऐका. इट प्रायमरीली इन्व्हेस्टिगेट केसेस लिस्टेड इन द शेड्यूल ऑफ द NIA ऍक्ट. म्हणजे 2008 साली जो NIA ऍक्ट बनवला गेला, त्याचं जे शेड्यूल आहे त्या शेड्यूलमध्ये परिशिष्टामध्ये जे गुन्हे तिथे दिले गेलेले आहेत, ते गुन्हे जर का इन्व्हॉल्व्ड असतील तर NIA इन्व्हॉल्व होते, अन्यथा NIA इन्व्हॉल्व्ड होत नाही, कारण ती राष्ट्रीय पातळीवरची एजन्सी आहे. आणि मग त्याच्यामध्ये कोणते कोणते त्या शेड्यूलमध्ये गुन्हे येतात, तर त्याच्यामध्ये येतं टेररिझम म्हणजे दहशतवाद, अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज, त्याच्यानंतर हायजॅकिंग, ॲटॉमिक एनर्जी ऍक्ट्स, क्राईम्स अगेन्स्ट मॅरिटाईम और एअर सेफ्टी, तसंच त्याच्यामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग, काउंटरफिट करन्सी, सायबर टेररिझम अँड प्रोहिबिटेड आर्म्स. ह्या सगळ्या हे जर का गुन्हे असतील तर त्याच्यामध्ये NIA येऊ शकतं. इथे राज्य सरकारने सूत्र त्यांच्या हातामध्ये ऑलरेडी दिली आहेत, असं आपण ऐकलेलं आहे. तेव्हा एक लक्षात घ्या, अत्यंत कॉम्प्लेक्स सिच्युएशन सुद्धा कदाचित असू शकते, ज्या वेळेला एखादा गुन्हा हा केवळ एका राज्यापुरता सीमित नसून अनेक राज्यांमध्ये तो पसरलेला आहे असं दिसलं तरी देखील NIA कडे चौकशीची सूत्र दिली जातात. आता नाशिकमध्ये जे काय झालेलं आहे आणि त्याच्यात लव जिहाद झालेला आहे असं तुम्हाला सांगितलं जातंय. पण हे प्रकरण लव जिहाद पुरतच सीमित आहे का? हा प्रश्न आपल्या समोर उपस्थित होतो. लव जिहाद हा शब्द म्हटला ना, की आपल्याला त्याची व्याप्ती जी आहे ती केवळ त्या 2 किंवा एखाद्या कपल पुरती किंवा जोडप्यापुरती मर्यादित ठेवून चालत नाही. केरळमधली केस आठवून बघा. लव जिहादची केस ही केवळ लव जिहादची राहिली नव्हती. अशा पद्धतीने फशी पडलेल्या ज्या तरुणी होत्या, त्यांचं धर्मांतरण करून त्यांना दहशतवादी गटांमध्ये पाठवलं गेलं, अगदी भारताबाहेर पाठवलं गेलेलं होतं. त्यामुळे अशाच पद्धतीच्या काही ॲक्शन्स इथे इन्व्हॉल्व्ड होत्या का? हा प्रश्न आज अनुत्तरित आहे. त्याची कुठेही चर्चा झालेली नाहीये. हे जे कोणी 30-40 कर्मचारी होते, त्यांनी एक स्वतंत्र WhatsApp ग्रुप बनवलेला होता आणि ते त्याच्यावरती आपापले मेसेजेस पाठवत होते. हे मेसेजेस काय होते? पोलिसांनी जर का हे गुन्हे जर का दाखल केले, अजून दाखल केले नाही, त्याचा तपास चालू असेल, तर त्यांना ते जे संवाद आहेत त्यांचे WhatsAppचे,
ते सुद्धा बघायला मिळू शकतील आणि नेमकं काय प्लॅनिंग चाललेलं होतं. हे केवळ लव्ह जिहाद म्हणजे त्या तरुणीला फशी पाडायचं, तिच्यावर बलात्कार करायचा, तिचं धर्मांतरण करायचं, ह्याच्या पुरतंच मर्यादित होतं, की आणखी काही पुढे होतं. ही साखळी ही आजच्या घडीला अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. एक म्हणजे साधारणपणे ह्याच दरम्यान म्हणजे 2008च्या थोडंसं अगोदरच असेल, केंद्र सरकारने एक विशाखा नावाचे ज्या गाईडलाईन्स दिलेल्या होत्या त्याच्यामध्ये प्रत्येक कंपनीच्या आस्थापनांनी त्यांच्यामध्ये एक अंतर्गत असं बोर्ड तयार केलं पाहिजे, की जिथे महिला कर्मचारी आपल्या तक्रारी नोंदवू शकतात. त्यांची इंडिपेंडंट इन्क्वायरी व्हायला पाहिजे आणि त्यानुसार कंपनीनी ॲक्शन घेतली असं दाखवलं गेलं पाहिजे. हे विशाखाचं जे इन्फ्रास्ट्रक्चर होतं ते या टी-सी-एसमध्ये उपलब्ध नसावं असा माझा समज आहे. असेल तर आत्तापर्यंत निदान बातम्यांमध्ये ते बघितलेलं नाहीये. पण ह्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट काय आहे, ती एक लक्षात घ्या, की मी शोधत होते, की नेमकं या सगळ्याला सुरुवात कुठून झाली? हे जर का 4 वर्ष चाललेलं होतं आणि कुठलीही महिला कर्मचारी जर का तिने धाडस केलं नाही पोलिसाकडे जायचं किंवा अन्य कुठे जाण्याचं, तर मग ह्या त्या सगळ्याला तोंड कुठे फुटलं. तेव्हा अशी एक स्टोरी मी ऐकली, की त्यातली एक जी महिला कर्मचारी होती, तिच्या आईला शंका आली, की आपल्या मुलीमध्ये काहीतरी वर्तनामध्ये बदल घडतोय आणि मग तिने तिला बोलतं केलं आणि पोलिस स्टेशनला नेलं. पोलिस स्टेशनला नेल्यानंतर पोलिस स्टेशननी त्या सगळ्या प्रकरणाचा आवाका लक्षात घेऊन सुरुवातीला तिकडचेच काही कर्मचारी जे आहेत, पोलिस कर्मचारी हे त्या कंपनीमध्ये एम्प्लॉयी म्हणून रुजू झाले. म्हणजे रेग्युलर अगदी तुम्ही जसा दुसरा कोणी कर्मचारी आत जातो टी-सी-एसमध्ये तसे हे आत जायचे. त्यांनी सगळं टिपलं. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये सगळे क्राईम जे आहेत ते बंदिस्त केले गेले, रेकॉर्ड केले गेले आणि त्यानंतर मग अटकेची ॲक्शन घेतली गेली. ही सगळी पद्धत तुम्हाला ही जी काही कथा तुम्ही ऐकलीत, त्याच्यातली तुम्हाला गोम कळले की नाही मला कल्पना येत नाही. पण एक लक्षात घ्या, की ही महिला कर्मचारी अशी पोलिस स्टेशनला जाते. पोलिस स्टेशन हे एवढी मोठी कारवाई करायचं बघतं, की आपले काही कर्मचारी तिथे कर्मचारी म्हणून पाठवायचे. म्हणजे पोलिसच आतमध्ये गेले, टी-सी-एसचे कर्मचारी बनून. हे कसं होऊ शकलं असतं? ज्यावेळेला ह्याचाच अर्थ त्यांची जी टॉप मॅनेजमेंट आहे, त्यांना पोलिसांनी विश्वासात घेतलं असेल आणि ह्या अशा पद्धतीची कामं चाललेली आहेत. हे लक्षात आल्यानंतर टॉप मॅनेजमेंटने कदाचित पोलिसांना सांगितलं असेल, की तुम्ही मार्ग सुचवा ह्याच्यातून काही आणि मग पोलिसांनी असं सांगितलं असेल, की आमची टीम आतमध्ये बसेल. आतमध्ये बसून आम्ही हे सगळं रेकॉर्डिंग करतो आणि त्यानंतर मग आपण पुढे पावलं टाकू शकू. त्याला टॉप मॅनेजमेंटनी कदाचित चांगला रिस्पॉन्स दिला असेल आणि म्हणून हे कर्मचारी तिथे नॉर्मल कर्मचारी म्हणून पोलीस आत जाऊ शकले. हा जो तपशील आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. हा कुठेही तुम्हाला बातम्यांमध्ये आढळणार नाही. पण लॉजिकल कन्क्लुजन तुम्ही काय काढू शकता? पोलीस असंच ठरवतात आणि असेच आतमध्ये कर्मचारी म्हणून पाठवतात. रिक्रुटमेंट प्रोसेस काय इतकी सरळ साधी सोपी असते का? आणि मग त्याच्यानंतर बरोबर सीसीटीव्हीचं फुटेज घेतलं जातं, ते प्रिझर्व्ह केलं जातं. प्रत्येक कंपनीकडे सीसीटीव्हीचं चित्रीकरण केलं जातं. ते किती दिवस ठेवायचं ह्याचे त्यांची गाईडलाईन्स असतात. काही जण 1 महिन्यानी रिसायकल करतात. काही जण ते पर्मनंटली ठेवत असतील. टी-सी-एसमध्ये काय त्यांच्या गाईडलाईन्स आहेत मला कल्पना नाही. परंतु हे असं सगळं प्रिझर्व्ह करून जे कोणी आरोपी अशा पद्धतीने काम करतायत त्यांना त्यांच्या विरोधामध्ये भक्कम पुरावा उभा केला गेला आणि मग या प्रकरणाला तोंड फुटलेलं दिसतं. याचाच अर्थ असा, की हे प्रकरण इतकं सोपं नाहीये. आणि ज्यावेळेला मी तुम्हाला सगळ्या गुन्ह्यांची यादी वाचून दाखवली, एन-आय-ए कधी इन्व्हॉल्व होतं? एन-आय-ए इन्व्हॉल्व होतं त्याच्यामध्ये सायबर क्राईम असू शकतो. त्याच्यामध्ये राष्ट्राची सुरक्षा, सार्वभौमत्व आड येऊ शकतं. अनलॉफुल प्रॅक्टिसेस बघितल्या आपण. अनेक प्रकारचे गुन्हे जर का त्यांना शंका असेल, की हे सगळं इथे होत आहे, तर म्हणून त्यांनी ती ॲक्शन घेतली. यामध्ये काहीही विवाद कोणी उचलू शकणार नाही आणि म्हणून ह्या खटल्याच्या तपासामध्ये एन-आय-ए अंतर्भूत झाली. हा सर्वात मोठा पताकास्थान आहे आणि या सगळ्या प्रकरणाकडे त्याच अँगलनी बघण्याची गरज आहे, असं मला वाटलं. अन्यथा ह्याच्यामध्ये एन-आय-ए इन्व्हॉल्व होऊन
निदान मला तरी ते कोडं बिलकुल सुटलं नाही. तुम्हाला जर का काही सुचत असेल, काही मुद्दे असतील, तर मला माझ्या ईमेलवरती जरूर कळवा. मी त्यांचं सुद्धा चर्चा माझ्या पुढच्या व्हिडिओजमधून करीन. पण आजच्या घडीला तरी माझी प्रतिक्रिया हीच आहे, की नाशिकची केस जी आहे तिच्यामध्ये काहीतरी दहशतवादी अँगल आहे का? कारण एक लक्षात घ्या, जी गोष्ट तुम्हाला इथे दिल्ली जवळचं जे आहे तिथे तुम्हाला 40 डॉक्टरांची गँग मिळाली आणि त्याच वेळी अशा काही सूचना आलेल्या होत्या, की अशाच प्रकारे इंजिनिअर्स सुद्धा काम करतायत. एक अशी पुसट बातमी तुम्ही ऐकली असेल त्यावेळेला सुद्धा. तेव्हा ठीक काय प्रकार होता म्हणजे अर्थातच आपण केवळ तर्क लावू शकतो. जोपर्यंत ही सगळी भंडाफोड म्हणतात किंवा बिंग फुटत नाही तोपर्यंत आपण ते जे छोटे-छोटे ब्लॉक्स आहेत ते एकमेकाला जोडून बघू शकत नाही. पण आता ते ब्लॉक्स जे आहेत ते हळू-हळू जुळायला लागले आहेत, असं आपल्या निदर्शनाला येऊ शकेल. एन-आय-ए कडून आता काय तपास होतोय आणि एन-आय-ए असेल तर कायदे सुद्धा तसेच लावले जातील हेही लक्षात घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.